एक ब्रेकिंग बातमी आहे। मालेगाव तालुक्यातील हाताने हे गाव खडी क्रशरमुळे हैराण झालेलं आहे। या गावात जवळपास 7 खडी क्रशरचे प्लांट आहेत। रात्री अपरात्री या खडी क्रशर प्लांटमध्ये ब्लास्टिंग केली जाते, त्यामुळे गावामधील घरांच्या भिंतींना देखील तडे गेलेले आहेत। खडी क्रशरमुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। शिवाय 30 ते 35 लाख रुपये महसूल यांनी गावाचा बुडवला असा दावा ग्रामस्थांनी केलाय। ग्रामपंचायतीनं वारंवार नोटीस बजावून देखील खडी क्रशर मालक त्याला जुमानत नाहीयेत, त्यामुळे गावाचा विकास होण्याऐवजी नुकसानच होतंय असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हे खडी क्रशरमुळे पुरा फपाटा उडतोय। या मक्कीला काही कणीस आले, कांदे लावलं, कांदे बी आले नाही। मी आजारी माणूस आहे, मला त्रास होतो याच्यापासून, पुरा शेतकऱ्यांना त्रास होतो। याच्या 2-4 वेळा सांगितलं आम्ही, जाळे मारतो, नेट मारतो, काहीच केलं नाही। आता सुद्धा तेच सांगायला गेलो होतो। त्यामुळे तुमच्यावर जे होईल ते करा म्हणे, मी पोलीस कंप्लेंट केस करतो म्हणे। ह्या ज्या खडी क्रशरमुळे, हे खडी क्रशर 2018 पासून सुरू आहे। त्या कालांतराने खूप काही या गोष्टी कमी होत्या, पण आता लार्ज त्यांनी जो स्फोट करताय तो स्फोट खूप मोठ्या प्रमाणात होतो। त्याच्यानंतर जो महसूल आमचा थकीत आहे ग्रामपंचायतीचा, तो वेळोवेळी 3-4 वेळेस त्यांना नोटिसा देऊन तो त्यांनी अजूनपर्यंत दिलेला नाही। ब्लास्ट होत असा, ब्लास्ट झाल्यानंतर आमच्या परिसरात इतकी दुर्गंधी पसरते आणि पूर्ण धुवा पूर्ण परिसरात जातो। त्याच्यामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान होते। दुसरी गोष्ट, त्यांचे जे वाहन चालतात, आमच्या शाळेत लहान लहान जाणारी मुले ते गेल्यामुळे ओव्हरलोड वाहनं चालतात, त्यांची खडी पडते। वारंवार त्यांना सांगूनही ते कोणी आमच्याकडे दक्षता घेत नाही। कुठल्याही प्रकारचं वरून त्यांच्यावर आवरण नाहीये, त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते खूपच वाईट परिस्थिती आहे।